सो आता आपण पोहोचलो आहे बालीमध्ये. काहीच खाल्लं नाही, अजून काहीच खाल्लं नाही. म्हणजे कालची रात्र आजची संध्याकाळ पूर्ण गेली. गेस काय कंडिशन असेल आता माझी, काय कंडिशनमध्ये असेल मी. 22 CR बालीमध्ये मी करोडपती झालो. आणि ती जाणवतो पण 20 करोडचा मालक. आम्ही ज्यासाठी पीनट बटर घेतलेला डाएटसाठी तो पण काढून टाकला. 1 कोटीची शॉपिंग. गो तलवार येणारच आणि हे खाणारच. आय डोंट नो आत्ता नक्की काय टाईम झाला आहे. बहुतेक आपल्याकडे म्हणजे इंडियामध्ये 10:51 म्हणजे इथे आय थिंक आता मी आहे 12:21 झालेत आता. आणि आत्ता मी डेन्सरला म्हणजे बालीला उतरणार आहे. थायलंडवरनं फ्लाईट घेतलेली आहे आणि मी अजूनपर्यंत काहीच खाल्लं नाही आहे. लास्ट नाईट मी काय खाल्लं होतं इंडियन टाईममध्ये 10 वाजता मी लास्ट नाईट खाल्लं होतं 2 एग्स खाल्ले होते बस. त्यानंतर आत्तापर्यंत मी काहीच खाल्लेलं नाही आहे. इट्स ऑलमोस्ट 10 आवर झालेत. 10 पण नाही, जास्त आय गेस 12 आवर झालेत. आणि झोप पण पूर्ण होत नाही आहे कारण इथे बसून आहे सीटवरती. सो असा विषय आहे. ओके, एनिवे मी आता वॉशरूमला आलेलो. सो मला व्हिडिओ काढायला भेटते. आतमध्ये तर सगळा काळोख आहे कारण खिडक्या सगळ्या पॅक आहेत. आता मला बालीमध्ये उतरायला इथून 1 ते 1.5 तासाचं डिस्टन्स आहे. सध्या मी आहे अराऊंड 29,000 फूट हाय अल्टिट्यूडवर. म्हणजे मीटरमध्ये कन्वर्ट करायला झालं तर अराऊंड 12,000 मीटर वरती आहे जमिनीपासून. छान. आपण पोहोचलो आहे बालीमध्ये आणि भाई हाऊ ब्युटिफुल इज दिस. खूप परिश्रमानंतर फायनली आम्हाला एक कार भेटली आहे इथे, जे अराऊंड इथे इंडियन रुपीजमध्ये 350 रुपीजला आहे. आता एवढा वैतागलो मी, काहीच खाल्लं नाही, अजून काहीच खाल्लं नाही. म्हणजे कालची रात्र आजची संध्याकाळ पूर्ण गेली. पीनट बटर अजून टोमणे मारते त्यात माझे. आणि मी आता मी जाईन रूमवर किंवा बघेन काय ऑर्डर करता येते का आणि मग खाईन. कारण काहीच मील खाल्ला नाही आहे, काहीच नाही. नॉट इवन प्रोटीन, नॉट इवन वॉटर इंटेक. पूर्ण दिवसात एवढं तास मी फक्त वॉटर इंटेक झाला आहे माझा 700-800 ml मॅक्स टू मॅक्स 700 ml. 1 लिटर पण नाही. आणि माझी डेली रिक्वायरमेंट होती या 2-3 दिवसातली 8 लिटर पर डे. गेस काय कंडिशन असेल आता माझी, काय कंडिशनमध्ये असेल मी. लेट्स सी हाऊ इट गोज. आत्ता आम्ही इथे उतरलो आहे मनी एक्सचेंज करायला. आमच्या इथे USD आहे. USDला आता IDRमध्ये कन्वर्ट करायचं आहे. IDR म्हणजे बालीची करन्सी आहे. सो ते करतो सो आम्हाला इथे पडेल इथे. फुल पैसा येणार आता. हे किती रुपयात माहिती आहे का टोटल? 1.2 lakhs एवढीशे मिळून फक्त.
USD, फ्रँकलिन बाय $1300 तर घ्या. फुल पैसा पाहिजे. किती आहे? 22 CR. पालीमध्ये पण करोडपती झालो. इंडियामध्ये जमला नाही. आता बघतो कॅश किती येते. बट त्यांची आय थिंक 10 लाखची एक नोट असते राईट. 1 लाख की 10 लाख? दोन्ही पण. 1 करोड. 1 करोड ना. जैसे 10 CR हो. कोण बनेगा करोडपती पण मध्ये पण नाही भेटणार. हे आणि ती अनदर वन. 20 करोडचा मालक. 20 करोड माझ्या हातात आहे. 27 लाख. 27 लाख. 1 लाखची एक नोट. लेट्स गो. अजून जाम पैसा आपल्याकडं. हे किती आपण केले कन्वर्ट? ओके, संपला पैसे सगळे कन्वर्ट केले. आता फक्त खर्च करायचा आहे. मजा येणार आहे भाई. ही आमची कार आहे. नॉट दिस. आता आलो आम्ही शॉपिंगसाठी. आता एवढं दिवस राहायचं बोलून शॉपिंग करायला लागलो. सो मार्ट आहे इथे. ड्रायव्हरला विचारलं होतं की कोणतं बेस्ट करायचं त्याने ते आम्हाला आपलं चलो काय काय घेता येते बघू. स्वप्नील काय बोलते तुझी एनर्जी? काही डाऊन झाले. कालपासून काही खाल्लं नाही आणि कधी जातोय घरी आणि काय पहिला मील घेतो झालं आहे. कारण की काय म्हणजे सकाळपासून मी अशा अपेक्षेवर होतं की मला गरम पाणी भेटेल आणि मी पहिला ओट्स मिल करेल. गरम पाणी पण भेटलं नाही, काही नाही. आणि उलट आम्ही एअरपोर्टला आमच्याकडून ती एक बॉटल फक्त पाण्याची 130 रुपयाला भेटली. आणि जिथे चेकिंगला गेलो तिथे त्यांनी आतापर्यंत फक्त लॉसच झाला आहे. म्हणजे चेकिंगला गेलो ना तिथे आमची ती बॉटल पण काढून टाकली. आणि प्लस दुसरी गोष्ट की आम्ही ज्यासाठी पीनट बटर घेतलेला डाएटसाठी तो पण काढून टाकला. ह्या एकट्या पोरीची मजा आहे फक्त. ह्या एकट्या पोरीची मजा आहे. हे इतकं सगळं बघून असं वाटते की जर मला खायला भेटलं असतं तर मी काय काय खाल्लं असतं. बट नाऊ आय हॅव टू कंट्रोल मोर 3 days. देन More 3 days. बट बट कोच काहीच खायला देणार नाही. काय खाऊन देत नाही भाई. आणि ती माझी जबाबदारी आहे की मला ते ऐकणं आहे ॲट एनी कॉस्ट. कारण का चॅम्पियन म्हणायचं हो. सो चॅम्पियन माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे. चॅम्पियन इतकं नॉर्मल नाही आहे चॅम्पियन म्हणून. माझ्या ह्याची मजा आहे. बघ बघ पीनट बटर चॉकलेट फ्लेवर ओरिओ. मी तर हेच शोधतोय. हॉली चॉकलेट. आय एम सर्चिंग फॉर द हॉली चॉकलेट. जाऊ दे माझे क्रेविंग हे बघून वाटत आहेत. काम बेबी काम. सो एक्झियम तुझं ओरिजिनल गावठी कलर केलेले आहे. हे चिकन आहे फ्रोझन. हे फ्रोझन चिकन आहे. हे काय काय करायचं आपल्याला. चिकन बोनलेस. इथे काय आहे? ब्रॉकली आहे. हो एव्हरीथिंग. हे सगळं फ्रोझन आहे बाई. दिस इज ऑल फ्रोझन. सो हे चांगलं टिकून राहील. अँड देअर इज फ्रेंच फ्राईज फ्रोझन पेन्सिल सारखं वाटतं ते. खडू पेन्सिल. एक कोटीची शॉपिंग हो. अरे अजून आहे. 1 कोटी 10 लाख ॲड झाले. नाही 1 कोटी 1 लाख ॲड झाले. 1 लाख ॲड झाले बाई. 1 कोटी. मी याची वाट बघतोय कधी खायला भेटेल मला.
त्याची वाट नाही पहिली तलवार येणार 100%. तलवार येणारच आणि हे खाणारच. ते बघितलं होतं मी. आज रात्री काय ते माहिती आहे ना आज रात्री काय ते काय असतं, असं चॉकलेट असतं, होली चॉकलेट, आतमध्ये फिलिंग असते. ही इज टेलिंग चीक्स. आफ्टर सो लॉंग ब्लॅक कॉफी पित आहे. त्याच्या आधी एक छोटं ब्लॅक कॉफी घेतली होती मी फ्लाईटमध्ये. त्याला आता 5-6 तास झाले असतील. ब्लॅक कॉफीवर जिवंत आहे आणि 10 आल्मंड. गेल्या 12-13-14 तासात, 14 पण नाही 15 तास झाले असतील. अजून पण मी इथेच आहे मार्टमध्ये शॉपिंग करतो. झाले म्हणजे ऑलमोस्ट शॉपिंग झाली आहे. आता तिथं जायचं आहे मी, रूमवर जाऊन खायचं आहे. परत वर्कआउट पण आहे भाई. संध्या बोलते वर्कआउट करावंच लागेल. आज एवढं थकून असंच माझे 10 स्टेप आत्ताच कंप्लीट झाले. कार्डिओ आणि वर्कआउट बाकी आहे. चॅम्पियन म्हणायचं आहे ना, तलवार पाहिजे ना. हे खाच काय करतंय अच्छा बाहेर आलं. शॉपिंग 2 मिलियन शॉपिंग आहे. किती काय काय बघतो. हे असं पॅक पण करायला लागतं. माझ्या ड्रायव्हर आहे एकदम खतरनाक आहे, लय भारी आहे भाई. एवढा वेळ आमच्यासाठी थांबला तो. इव्हन सोबत आमच्या पॅकिंग पण करून देतो. एवढा भारी आहे आपल्या इथं भाई. आपल्या इथं असे ड्रायव्हर भेटायचं राहिलं लांबच. ड्रायव्हर जातील पळून, भांडणं करतील वेगळी, शिव्या घालतील 4 वेगळी. भाई गेले म्हणजे मी इथे जेव्हा आलो ना बालीमध्ये, तिथे आम्ही एक कार बुक केली होती रूमवर जाण्यासाठी. बट तिथे येताना आम्हाला जो ड्रायव्हर भेटला आहे कारचा, भाई एवढा भारी आहे भाई, एवढा खतरनाक आहे भाई. आम्ही ते त्याला विचारलं. पहिले आम्ही करन्सी एक्सचेंज करायला गेलो, त्यानंतर आम्ही इथे आलो शॉपिंगसाठी. सो ग्रॉसरी शॉपिंग वगैरे केली. भाई आम्ही ऑलमोस्ट 2 ते 3 तास इथे थांबलो. तो भाई बाहेर थांबूनच होता आमच्यासाठी. आणि स्टील यू कॅन सी द स्माईल. देख भाई त्यांची स्माईल बघा भाई. एवढा आम्हाला तो हेल्प वगैरे करते पॅकेजिंग वगैरे करायला. एवढा भारी माणूस आहे भाई. हे एवढं सगळं लगेज वगैरे सगळं त्यानेच उचललं आहे. चुम्मा माणूस आहे. स्माईल लुक जस्ट हो. आय एक्सायटेड. किती एक्सायटेड आहे तो त्याच्या कामात भाई. हे जर मी इंडियामध्ये असतो घंटा लोका लात मारून पाठवला असता. तुला राहायचं तर राहा, नाही तर चालतं हो दुसरी गाडी बघ. से हाय. व्हॉट इज My name is Maha. I'm driver. Yes. So, you are a rescue, My name is Sangam. Oh yes, Anta. Sorry? Sangam. Oh Sangam. I'm Yes. driver Sangam. Thank you so much. Thank you so much. ओके. Look at so nice guy. Finally we reach our destination here. काय नाव आहे याचं? काहुना विला अँड कॅफे समथिंग. काहुना विला अँड कॅफे. सो आत्ता मी जाईन मस्तपैकी एकदम लॅविश विला बुक केलेला आहे. बाय द वे हा स्पॉन्सर्ड नाही आहे. स्टे आम्ही स्वतः बुक केलेला आहे. आम्ही चौघांनी, मी, संगम, राजनंदिनी आणि स्वप्नील. सो हा आम्हाला इंडियन रुपीजमध्ये अराऊंड 57-58,000पर्यंत पडला आहे 10 दिवसांसाठी. यात आमची जिम आहे, किचन आहे, 2 बेडरूम आहेत, पूल आहे. म्हणजे आपला यूट्यूबचा कंटेंट इनफ. सो लेट्स गो. आता मला खाऊन वर्कआउट करायचं आहे, कार्डिओ करायचं आहे 2 मिनिट खाऊन. बाय द वे थँक्स फॉर दिस गाय. Hello friend. Thank Hello, you so welcome much, to Bali. I hope you happy in Bali. I hope you like Bali. Yes. Obviously, we like Bali. Everyone likes Bali, and we will explore more with this guys. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. Guys, हे आमचं लगेच नेत आहेत. कसं वाटतंय स्वप्नील?
असं वाटतं Finally. आता जाऊन फायनली आलो इथे. जीव आलाय इथे कॅफे वगैरे भाई पूर्ण एकदम जिम ब्रो, जिम भाई. ही माझी जिम असणार आहे एवढीच आहे ती. पुढले दिवस. इथे आता हेवी वेट किती आहे बघावं लागेल. आय डोंट नो इट्स ओपन ऑर नॉट. ओके इट्स स्लाइड. ओ आता लाईट थांबा, लाईट लावू दे. कार्डिओ. अच्छा हे मिरर आहे का? मिरर आहे, मी समजतो एक्स्ट्रा जिम आहे. वेट हाऊ मच? वेट आत्ता मला समजणार नाही, बहुतेक सकाळी बघू. इथे 0.7 आहे. डोंट नो 11.5 व्हॉट इज इन kg or pound, वॉट एव्हर इट विल बी. बट लुक ॲट जस्ट व्ह्यू ब्रो. ओ माय गॉड. सो वर्कआउट झालेला आहे आणि हा सगळा आमचा डाएट मॅडम बनवतात. चिकन संगमचं असं म्हणणं आहे की मॅरिनेशन. आजपर्यंतचा सगळ्यात टेस्टी चिकन असेल हा माझा. ओ माय गॉड. लेट्स सी. वी आर लर्निंग डाएट प्रोसेस, ठीक आहे. हाऊ टू मेक अ मील ब्लॅक पेपर. फ्रॉम मास्टर शेफ राजू. नावं सांगत जा जरा. ब्लॅक पेपर. ओके. सॉल्ट. पाणी पण टाकले तिने. दोघांची होतील ना याच्यात. ओके. काकडी बिकडी काय अजून हे काय हे चिकन वर टाकायचं. हे चिकन आहे. ओके. मॅरिनेट. हे स्टीम घाल द्यायचं. त्याच्यानंतर जस्ट पॅनमध्ये स्टर फ्राय करायचं विदाउट ऑइल. ओके. ही प्रोसेस दाखवतो मला नेक्स्ट टाइम. पूर्ण दिवसाचा आज माझा मील आहे. म्हणजे मगाशी वर्कआउट करण्याआधी वर्कआउट झाला असता माझा. वर्कआउट करण्याआधी मी थोडासा मील घेतला होता. बट बाकी दिवसांचा मील आता सगळा संपवतो. आणि मला असं झालं मी झोपतोय कधी भाई. बाय द वे दिस इज नॉट फ्रेंच फ्राईज. परफेक्ट. तो असा रेडी झालेला आहे आपला मील. ह्याच्यात आहे 150 ग्रॅम चिकन, 125 ग्राम सलाद अँड 100 ग्रॅम राईस. 100 ग्रॅम आपल्या पूर्ण दिवसाचा मील राहिला होता. आता मी खाणार आहे. आय डोंट नो मी किती दिसतो तुम्हाला. सो दिस इज अवर ओपन किचन. दिस इज अवर रूम. बाकीचा ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला उद्या देतो. आता माझा दुसरा मील रेडी होतो आहे जो की सेम असणार आहे. फक्त यात राईस नाही आहे, चिकन आणि दॅट्स इट. सो आता मी साइन ऑफ करतो. भेटू पुढल्या एपिसोडमध्ये. बाय बाय. गुड नाईट.